नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. व्लॉगला सुरुवात झाली आहे आणि आज मी विषय घेऊन आली आहे. आपल्या इथं ते अनोईंग पाहुणे येतात माहित आहेत ना, त्यातल्या एक आंटी असतात ज्यांना त्यांच्या घराच्या ऐवजी आपल्या घराची काळजी जास्त असते की तुम्ही तुमचं घर कसं ठेवता वगैरे. तुमच्याकडे पण असतील अशा आंटी, असेलच, प्रत्येकाला असतेच. आणि तुम्ही जर नवीन असाल, नवीन सुनवारी, तर त्या एवढं बारीक लक्ष ठेवतात की त्यांच्या मागे दुसरे कुठले कामच नसतात. एवढं बारीक लक्ष ठेवतात त्या. तुम्ही जेवण कसं बनवता, तुम्ही भांडी कशी घासता, तुम्ही भांडी नीट घासता की नाही, भांड्यामध्ये खरकटे तर नाही राहत ना, तुम्ही झाडू कसा मारता, तुमच्या चहाला नावखोड्या ठेवतील. अशा खूप साऱ्या बारीक सोरीक गोष्टीवरती ना त्यांचं लक्ष असतं. आणि खास करून तुमच्यावर. आणि तुम्ही जर नवीन सून असाल तर बाप रे, डोक्याला तापच करतात ह्या बायका. बायका मीन्स त्या आंटी, जी त्यांच्या घरात काय शिस्त याच्यावर त्यांचं लक्ष नसतं. त्यांचं लक्ष फक्त तुमच्यावर असतं की तुमचं कसं जीवन चाललंय. त्यांना फक्त हे बघायचं असतं. आणि देखावा तर अशा करतील की प्रेम तुमच्यावर एवढं त्या हे करतील ना, शो करतील की बापरे, यांच्यापेक्षा तर काळजी कोणालाच नाहीये तुमची. अशा दाखवतील की बाई कशी आहेस तू, जेवतेस ना व्यवस्थित, तुझी तब्येत तर ठीक आहे ना, आमचा मुलगा तुला चांगलं तर ठेवतो ना. असं गोड गोड बोलून ना आपलं मन जिंकतात. आणि त्या टायमाला आपल्याला कळत नाही, कारण आपण पण नवीन असतो, आपल्याला नक्की माहित नसतं कोणाच्या मनात काय चालू आहे, कसं चालू आहे. आणि त्या बरोबर आपल्याला कॅप्चर करतात. आणि आपलं मन आपण त्यांच्याकडे जेव्हा हलकं करतो, त्यांचा तिथून नाटक चालू होतो. तिथून ते खेळ खेळायला चालू करतात. आपल्याजवळचं जेवढे ऐकलंय त्यात थोडासा मसाला ऍड करून, थोडंसं काहीतरी तिरकटपणा स्वतःचा टाकून हे ते आपल्या घरच्यांना जाऊन सांगतात की अरे, ती तर अशी बोलत होती, तुम्ही असं बोलता तिच्याबद्दल, तिथं हे सांगत होती, तिथं ते सांगत होते. आपण सुरुवात नसते केलेली सांगायची त्यांनीच सुरुवात केलेली असते. पण आपण थोडासा प्रतिसाद देतो ना त्या गोष्टीला, तर मग ते थोडं ओव्हर सुरू होतं. यांच्यापासून बचाव कसा करायचा ना, हे मी तुम्हाला सांगते आज. जेव्हा अशी लोक येतात ना घरी, तेव्हा त्यांच्यासाठी ना एकच पर्याय आहे. तो पर्याय असा आहे की त्यांना कळूच देऊ नका की तुमच्या जीवनात काय चाललंय ते खूप प्रयत्न करतील तुमच्याजवळून ऐकून घेण्यासाठी. त्यांचे दुःख सांगतील, तुम्ही त्यांचे दुःख ऐका, त्यांना सहानुभूती द्या. पण जेव्हा तुमच्यावर टर्न येतो ना, तेव्हा तुम्ही गप्प बसा. आणि थोडे तुम्ही दुःखी असाल तरी ना असं प्रिटेंड करा की अरे बाबा, मला काही दुःख नाहीये. ते बघून जे आतमधून जडतील ना ते लोक, त्याचा तुम्ही अंदाजच नाही लावू शकत. त्यांना एक तर आपली काळजी नसते, त्यांना फक्त आपल्या जीवनात काय वाईट चालू आहे ना हे ऐकायचं असतं आणि स्वतःचं समाधान करायचं असतं. त्यांना ते समाधान जर नाही भेटलं ना, तर ते थोड्या दिवसानंतर ना तुम्हाला कटआउट करायला लागतात. तुमच्या चुका पण काढत नाहीत आणि तुम्हाला फुल इग्नोर मारायला बघतात. मग एका प्रकारे ते आपल्या कामीच येतं. अशा लोकांपासून जास्त तर दूर राहिलेलंच बरं. आणि ह्या गोष्टी केल्या तुम्ही, त्यांना इग्नोर केला, त्यांना तुम्ही तुमच्या जीवनातल्या गोष्टी नाही सांगितल्या की त्या आपोआप दूर होत जातात. तरी जर होत नसतील तर आपली कामं करायची. त्या आल्या की त्यांना चहा पाणी जे असतो ते द्यायचा. त्यांच्याशी जास्त मिळावंच नाही करायचा. जितकं जमेल तितकं इग्नोर मारायचं त्या लोकांना. आणि किचनमध्ये येऊन जर तुमच्या नुक्स काढत असतील तर त्यांना बाहेरच थांबवून ठेवण्याची युक्ती लावायची की बाबा मला काम आहे, मी जाते, किंवा काही पण तुम्ही तुमचं कारण देऊन त्यांना किचनच्या दूरच ठेवा. अशी लोक नकोच, जी नेगेटिव्ह एनर्जी घेऊन तुमच्यामध्ये पण नेगेटिव्हिटी भरतील. अशा लोकांना तुमच्या किचनपासून दूरच ठेवा. आपण मूवीमध्ये बघतो, पण रिअल लाईफमध्ये पण अशी लोक असतात. हे तितकं मूवीमध्ये बघतो ते तर चला 3 तासच झेलावे लागतात, पण हे रिअल लाईफ मधले हे आपल्या जीवनात नेहमीसाठी असतात. सो जितकं जमेल त्यांना इग्नोर मारा, तुमच्या पद्धतीने हँडल करायला शिका. आणि त्या लोकांना ना स्ट्रेस घेऊ नका. आपण सुरुवातीला खूप स्ट्रेस वगैरे घेतो की यार हे असं कसं झालं, आपल्याला माहितच नसतात आपल्या पाठीमागे काय गोष्टी घडतायत. आणि अचानक आपल्यासमोर येऊन असं माहित पडते, अरे तू असं बोलत होती, तू तसं बोलत होती, अमक्याने आम्हाला सांगितलं, टमक्याने आम्हाला सांगितलं. आणि आपली बाजू आपण सांगूच शकत नाही, कारण आपण ते ऐकूनच शॉक असतो की यार आपण तर एक चांगलं म्हणून सांगितलं होतं, ह्या माणसाने असं का केलं, बाईनी माणसाने जे असेल ते. म्हणून आपले जे पर्सनल गोष्टी असतील ना, जेही आपले विचार असतील, चांगले म्हणा वाईट म्हणा, काही करायचे, ते कोणाला सांगायची गरज नाहीये. कारण लोक ना खूप चांगल्या मनाची नाहीयेत.
त्यांना आपलं चांगलं ऐकून ना कधीच असं समाधानी वाटत नाही. त्यांना असं वाटते यार यांच्या जीवनात तकलीफ का नाहीये, ते ऐकायसाठी ना नुसतं तळमळतात. तर त्यांना तसंच तळमळू द्या, तुम्ही नका सांगू, तळमळू द्या. तुमच्या कामात नुक्स काढतात, काढू द्या. तुमच्या जेवणात नुक्स काढतात, काढू द्या. ज्यांना जे करायचंय त्यांना ते करू द्या. तुम्ही तुमचं मन शांत ठेवा. तुम्ही तुमचा विचार करा की तुम्हाला कसं समाधान वाटेल, तुमची खुशी कुठल्या गोष्टीमध्ये ते करा. असे भरपूर अनोईंग लोक ना आपल्याला कुठेही बघायला मिळतील. आणि सहसा यांची संख्या ना सासरवाडीत म्हणा किंवा जे नवीन लग्न झालेली सून आहे ना तिच्या अवतीभोवती जास्त असतात. त्यांना काय सुख मिळतं काय माहिती दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करून, आणि काय काय मिळत असेल. आणि जर तुमच्या घरात असेल असं ज्यांना तुम्ही इग्नोर नाही करू शकत, तर त्यांच्यासाठी ना तुम्ही एक उपाय करा. ते जेव्हा काही बोलायला लागलेत ना तुमच्याविषयी किंवा काही विचारायला लागलेत, तर त्यांना एक बोला, अरे तुम्ही किती छान दिसताय काकी, तुम्ही साडी किती छान घातलीये, तुमचा चेहरा किती ग्लो मारतोय. ते स्वतःमध्येच गुंतून जातील. ते बघतील अरे दुसऱ्यांनी तारीफ केली म्हणजे आपण खूप सुंदर दिसतो की काय, स्वतःमध्ये गुंतून जातील आणि आपल्याला टिप्स द्यायला लागतील. मी ना हे इथून घेतलं, मी ना चेहऱ्याला असं केलं तसं केलं. तुम्हाला नसेल ऐकायचं तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये लक्ष द्या, त्यांना त्यांची बडबड करू द्या. ते एकदा ते विषय भरकटले की तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी मोकळे, तुमच्या कामासाठी. असतात अशी बरीचशी लोक असतात ज्यांना कळत नाही की आपल्या वागण्याने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो किंवा दुसऱ्याचं खूप जास्त नुकसान होऊ शकतो. अशी लोक कुठं पण मिळतील तुम्हाला, ऑफिसमध्ये, पार्लरमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये, कुठे पण तुम्ही बोलू शकता. सहसा यांची संख्या तर सासरीच जास्त असते म्हणा. सगळ्यांच्या स्टोरी ऐकल्यावर असं वाटतं की यार आपणच एक नाहीये, भरपूर अशी आहेत ज्यांना या गोष्टीचा त्रास होतो. सो ठीक आहे, आज भरपूरच लांब गेला हा विषय, पण हा जरुरी होता. भरपूर लोकांना या गोष्टीचा त्रास होतो पण ते सांगत नाहीत. मग कोणीतरी बोलेल ना. मी पण असे बरेच व्हिडिओ वगैरे बघितलेत जे अनोइंग पर्सनवर अवलंबून आहेत. ते इन्स्टा फीडवरती येतात, यूट्यूबवरती येतात. असं वाटतं यार सगळे सांगतात, आपणही त्यांनाही कळलं पाहिजे की आपणच नाहीये जे ह्या गोष्टीला सामोरे जातोय. असे भरपूर लोक आहेत. त्यासाठी आजचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आणि आशा आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे विचार मांडा. तुमच्या पण जीवनात अशी लोक आहेत का? तर बाकी सगळं सोडून द्या, बाकी सगळं वेळेवर सोडा. वेळ सगळी गोष्ट बरोबर करतो आणि सगळ्यांना आपापले उत्तर बरोबर देतो. आणि फक्त ते वेळ यायची वाट बघा, बस. बाकी काय नाही, इतकंच आहे. जीवन खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जगा. सो बाय.